तर कांदे आणि मिरची चिरून घेतले आणि कढीपत्ता बघा किती फ्रेश आहे. इथे आमच्या झाडाला लागते बाहेर. मी काही झाड नाही लावली, फ्रीमध्ये मिळालेलं झाड मला. आणि इथे बघा पोहा पण छान धुवून घेतलं स्वच्छ पाण्याने. आणि आता मी फोडणी देणार, नक्की बघा. तर पहिले जाते मोहरी आणि छान असं चटपट झाल्यानंतरच आपण जिरं टाकायचं, नंतर स्मेल येते आणि मोहरीचा स्मेल येत आहे आता मला. आणि थोडं चटपट होत आहे ना, हे झाल्यानंतर थोडं म्हटलं तर मोहरी वरती आले पाहिजे तेव्हाच जिरं टाकायचं. बघा असा आवाज आला पाहिजे. झालेला आहे. आता यात जिरा आणि तसेच कांदा आणि मिरची टाकून घ्यायचं यात. तर यात पहिले जाते मीठ, त्यानंतर हळद जाते. आणि मीठ टाकल्यानंतर कसं लवकर कांदे म्हटलेले लवकर म्हणजे ते लालसर होतात, कलर लवकर चेंज होतो, त्यामुळे मीठ टाकलेले आहे. आणि मीठ टाकल्यानंतर कलर चेंज झाल्यानंतर कांद्याचं तेव्हाच मी हळद टाकणार यात. आणि आता यात टाकणार आहे मी कढीपत्ता. तर कढीपत्ता मला थोडं जास्त लागतं म्हणून मी थोडं जास्त टाकून घेत आहे, कारण मला कढीपत्त्याचा स्मेल आणि याचा फ्लेवर खूप छान येतो पोहामध्ये, म्हणून मी थोडं जास्त टाकून घेतलेलं आहे. आणि मी असंच वरणामध्ये काही बनवल्याने माझं कढीपत्त्याचं प्रमाण थोडं जास्तच राहतं. कलर चेंज व्हायला आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यात जाणार हळद. तर यात अर्धा चम्मच हळद आणि छान एकदा मिक्स करून घेणार. कारण पोहा आहे ना, त्यामुळे कसं हळद थोडं जास्त लागतं, म्हणून मी थोडं अर्धा चम्मच घेतलेली आहे हळद. आणि बघू शकता कलर किती सुंदर दिसत आहे ना. तर यात पोहा टाकून घेत आहे मी आणि आता छान मिक्स करून घेणार. आणि जास्त मिक्स नाही करून घेत, कारण मला आणखी याच्यात काही टाकायचे आहे, तुम्हाला पण दाखवते. तर यात जाते शेंगदाणे आणि आलू, फ्राय केलेले आलू. आणि यात जाते 1 चम्मच तिखट, लाल मिरचीचा पावडर. तिखटच म्हणते मी, लाल मिरचीचा पावडर नाही, कारण आपण विदर्भात आहे, असे वर्ड्स यूज नाही करायचे, असंच जप करत आहे, असं काही नाही. तर आज थोडं पोहा नाही का जास्त भिजला आहे, नाही तर आणखी मोकळा होतं माझं जे पोहा आहे मी बनवते. बघा किती सुंदर कलर दिसत आहे ना. आणि याच्यावर आता एक प्लेट झाकून घ्यायचं, ते पण जस्ट 2 मिनिट नंतर सर्व करून घ्यायचं आणि खायचं, मस्त लागतं. आणि यात आणखी एक आहे निंबू. आता मी या पोहाला झाकून घेणार आहे. तर आता झाकण लावून घेते आणि जस्ट मी वेट करणार 2 मिनिट. त्यानंतर यात लिंबू पिळून घेणार वरून. त्यांची तयारी चालू आहे, मस्त टिक्का वगैरे लावले. हे आमच्या मम्मीचं हेअर बेल्ट. झाली तयारी यांच्यासाठी आज स्पेशली पोहा
छान दिसत आहे. अरे 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 हा कलर म्हटलं तर आमचं सगळ्याचं ड्रेस मला आठवतं. डॉगी साईड बघा कसं पाहत आहे डॉगी. अरे ऍक्टिंग मस्त करते. ती कुठे गेली? ती आमचे डॉगी. ए डॉगी थांबा, तुम्हाला मीच दाखवते. हे आमची डॉगी. माझा आवाज आला तर झालं. कुठेही राहू द्या लगेच येतात. मी आता सेकंड देऊ शकत नाही. बाई तू माझा गाऊन खराब नको करू. झाडाला बघा किती फुलं लागली, किती सारे फुल आहे. आता हे फुल मी देवाला वाहणार आहे, पण माझ्याकडे सुई धागा नाही आहे, नाही तर छान हार बनवली असती देवाला. अशीच वाहते फुलं. आणि पाऊस येऊन गेला बघा कसं दिसत आहे पूर्ण वातावरण. हा एक झाड मस्त वाटते. आमच्या क्वार्टरच्या समोर खूप मोठा झाड आहे. त्याने कार पुसले वाटते. बघा किती चमकत आहे कापड. हे नेहमीच असंच राहते, कारण गाडी क्लीन केले. कारण काल आम्ही आले होते ना, गाडी स्वच्छ केली. ही आमची गाडी आज धुतले. म्हटलं तर आज छान वॉश केले. परत गावी गेले तर असंच छान दिसलं पाहिजे ना. तर हाच आहे गोडलिंबाचं झाड. हे आमच्या पोटाच्या समोर आहे. इथूनच मी तोडली होती. आता बघा कढीपत्ता किती फ्रेश आहे. आणि हे छोटे छोटे फुलं मस्त वाटते. काय झालं डॉगी? मी सेकंड नाही देऊ शकत. मला जाऊ नाही देत म्हणते. बघा मी जाते, मी जाते. तू नाही जाऊ देणार तर मला का दार काढता नाही येत का? अरे मी सेकंड नाही देऊ शकत डॉगी. मी कामात आहे. हात गंदे होते. रांगोळी माझी सिंपल रांगोळी. अशा मोठे मोठे रांगोळी काढते मी. अम्मू लड्डू स्कूलमध्ये गेले. घर पूर्ण जसंच तसंच आहे. आणि जसे येणार तसे पूर्ण घर खराब करून टाकतात. टॉवेल असे टाकून ठेवा लागते, कारण फॅनच्या हवेने वाढतात त्यामुळे. हे डॉल बघा आमची पिंक मम्मूच आहे आणि येलो कलर लड्डूच आहे, पण खूप घाण झालेला आहे येलो कलर. त्याला वॉश करावं लागतं. फायनली पोहा झालेला आहे. गरमागरम पोहा रेडी. आणि याने पूजा करत आहे, तर आता मी डिस्टर्ब नाही करणार. आणि आज जास्त पोहा नाही का ते झालेला आहे, भिजलेला आहे जास्त. यांनी पूजा केलेली आहे, दिवे लावले. आणि मला देवा वगैरे धुवायचे बघा. असं इकडे अंधार आहे म्हणून तशी दिसत आहे, नाही तर नक्कीच खूप छान दिसते. तर माझं पोहा रेडी झालेला आहे. आता यांना देत आहे मी. त्यांनी माझेच रील्स पाहत आहे. घ्या. कसं झालं लवकर सांगा. माझेच रील बघत होते. कसं झालं? एक नंबर. अरे आताच गाणं ऐकलं ना आम्ही. एक नंबर. इथे नाही का टावेल आहेत ना, त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. कारण यांना माझ्या हातचा पोहा सर्वच आवडतात हो ना, कारण मी मन लावून बनवते ना. आता त्यांनी ऑफिसला जाणार, त्यामुळे मी यांच्यासाठी सध्या पुरता आलू पोहा बनवून दिलेली आहे. आणि आता आम्ही जाणार परत गावला. खूप सुट्ट्या आहे. कधी जाणार का बघा. मला गणपती बसवायला गावी जावं लागणार, त्यामुळे आता जाणार. मम्मू लड्डूला सुट्ट्या आहे पोळ्याच्या वगैरे. पोळा आणि बल्लाशाला खूप छान असतं पोळा.
आणि मला मेन म्हणजे देवी कधी बसत आहे, घटस्थापना 22 तारखेला आहे, बघू शकता. आणि मला परत डायरेक्ट घटस्थापनाच्या दिवशी पण जावं लागतं, कारण 10 दिवस तिकडेच घट बसलं तर पाहते. मुलांचा पेपर वगैरे राहिलं तर नाही होणार जाणं. घटस्थापना इथेही करू शकते, फक्त मुलांना जेवण वगैरे तिकडे द्यावं लागणार घराकडे आमच्या. बघा गणपती बाप्पा किती सुंदर दिसतात. असं गणपती मिळालं पाहिजे मला. चक्करमध्ये निंबूच नाही पिळली त्यात. आणू कापून? नको, असंच छान आहे टेस्ट. असं राहते गाईस, कधी कधी गडबडमध्ये काही एक विसरून जाते. तर माझं आंघोळ व्हायचं आहे, त्यामुळे मी व्लॉगमध्ये दिसत नाही आहे, तुम्हाला सर्वांना दाखवत आहे. आणि आंघोळ केल्यानंतर व्लॉग कंटिन्यू करणार, नक्की बघा. यांनी जात आहे ऑफिसला, कारण खूप पाऊस आला आतापर्यंत, त्यामुळे थांबून होते. आणि जसं पाऊस थांबला आणि यांनी चालले. आणि मेन म्हणजे गाडी पण स्टार्ट नाही होत होतं, त्यामुळे खूप पाऊस येत आहे, त्यामुळे आता जस्ट पाऊस थांबलेला आहे. डॉगी बघा, डॉगी, ए डॉगी, डॉगी. फायनली मोमो लड्डू आलेले आहे. मोमो आलेले आहे. पप्पा गाडीने, कोणाची तरी गाडी आहे वाटते. लड्डू लड्डू मोमो आल्यानंतर बघा डॉगीचं रिॲक्शन. चालले गेले पप्पा. कसा गेला पेपर? छान, खूप छान. छान गेला का? इझी होता खूप. खरंच का? पूर्ण सोडवला? हो. मम्मो हो, कसा गेला पेपर? तुझा नव्हता ना? हो ना. चला ड्रेस चेंज करा, जेवण करा. लाईट नाहीये. मी कंप्लीट करून टाकली होमवर्क. व्हेरी गुड, गुड गर्ल. पप्पा म्हणे की नेट चालू कर, फोन करते म्हणून. अरे ते लाईट नाही रे बाबा, करंटच नाही आहे. करंट इज नॉट. मी पागलासारखी एकटीच त्रास येत आहे. पाहत आहे, वाट पाहत आहे. मी म्हटलं पप्पाला आठवण आहे का? मोठा खेकडा आला ना. पप्पाला आठवण आहे का नाही आहे का, लड्डू मम्मा स्कूल मध्येच ठेवतात का म्हणून. लाईट आला तर फोन करते म्हणून मी वाट पाहत आहे. पण बहुत लेट झाला. खूपच लेट. 3 वाजले ना. एक मोठा खेकडा आला. कुठे रे? स्कूल मध्ये का? नाही, आपल्या घरी परवा आला होता. त्या दिवशीच आज काऊन बोलते, गेलेले दिवस विसरून जायचे लड्डू. मम्मी गुलाबजामुन करते म्हणली ना. अरे हो, पण हे करंट पाहत आहे ना मम्मा. बनवते, नक्की बनवते. ठीक आहे. लाईट येऊ दे, जेवण करा पहिले, मग आपण मी हात धुते, आपण गुलाबजामुन करू दोघी जण मिळून. गुलाबजामुन करायचं. हा ना.